आपल्या मुलांनी आयुष्यात काहीतरी चांगलं करावं, करिअरमध्ये त्यांनी पुढे जावं आणि सगळ्यात महत्त्वाचं काय तर सरकारी एक्झाम्स असतील, UPSC असेल, CDS असेल किंवा मग नॅशनल डिफेन्स अकॅडमीच्या एक्झाम्स अशा सगळ्या वेगवेगळ्या एक्झाम्समध्ये अपीअर व्हावं, त्या एक्झाम्स पास व्हाव्यात आणि देशसेवेसाठी किंवा स्वतःचं करिअर आणखी पुढे नेण्यासाठी आणि ज्याला आपण म्हणतो की यशाची पायरी चढण्यासाठी किंवा ते शिखर सर करण्यासाठी प्रयत्न करावेत असं प्रत्येक पालकाचं स्वप्न असतं. अगदी तारुण्यातली मुलंसुद्धा या सगळ्याचे वेगवेगळे क्लासेस जॉइन करणं किंवा त्यासाठीचे प्रिपरेशन्स करणं या सगळ्यासाठी स्ट्रगल करत असतात आणि आजची स्टोरी मुंबई तकसाठी ही अशीच एका स्ट्रगलची आहे, एका पॅशनची आहे आणि त्या पॅशनमधून त्या स्ट्रगलमधून ते यशाचं शिखर कसं गाठलं या सगळ्याचे. रिसेंटली NDAच्या एक्झाम्सचा निकाल लागला आणि आता 12वी नंतर ज्या एक्झाम्स साधारण दिल्या जातात त्यानंतर पुढे नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये तुम्हाला एंट्री मिळते. अशा वेगवेगळ्या टप्प्यातून पुढे जाण्याचा आत्ता निकाल लागला आणि त्या निकालामध्ये मुलींमध्ये ऋतुजा सगळ्यात पहिली आली आणि ऑल इंडिया लेवलला त्याच नंदिनी ही ऑल इंडिया 3 नंबरला मुलींमध्ये आली. खरं तर सावित्रीच्या लेकींच्या आजची स्टोरी आहे. ऋतुजा आणि नंदिनी या दोघी माझ्यासोबत आहेत पुण्यामधून. त्यांच्या अकॅडमीच्याच आवारात आम्ही बसलोय गप्पा मारायला त्यांच्यासोबत. 17 वय किती? सर 17 कंप्लीट 18 रनिंग. ओके. अगदी यंग मुलींची दोघींची स्टोरी आहे आजची आणि यासाठी तुमच्यापर्यंत आणली की करिअरच्या वेगवेगळ्या संधीज आणि अर्ली एज जर तुमच्या मुलांना एक्झॅक्टली आयुष्यात काय करायचं याचं रिअलायझेशन असेल किंवा ते ॲज अ पॅरेंट म्हणून तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकत असाल तर तुमची मुलं लवकरात लवकर या यशाच्या पायऱ्या कशा सर करू लागतील त्याची आजची स्टोरी आहे. ऋतुजापासून सुरुवात करू. नंदिनी, नक्की कसं ठरलं की आपल्याला डिफेन्समध्ये जायचं आहे आणि तिथे काहीतरी करिअर करायचं आहे? तर सगळ्यात आधी तर जेव्हा मी 9वीत होती तेव्हा मी बघत होती की 10th नंतर काय करिअर ऑप्शन्स आहेत, काय काय करू शकते मी, काय काय नाही करू शकत. तर मग तेव्हाच 2021मध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी NDA उघडलं मुलींसाठी आणि माझ्या वडिलांची आधीपासूनची इच्छा होती की त्यांनी डिफेन्स फोर्सेस जॉईन करावे. पण लॅक ऑफ अपॉर्च्युनिटी किंवा मग रिसोर्सेस नसल्यामुळे ते त्यांची स्वप्न नाही पूर्ण करू शकले. त्यामुळे बॅक ऑफ द माइंड त्यांचं थोडंफार होतं की माझ्या मुलींनी डिफेन्समध्ये जावं म्हणून. तर जशा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने सीट्स काढल्या तसं माझ्या बाबांनी मला सांगितलं की हे असं असं तुझ्यासाठी आणखी एक ऑप्शन आहे, तू बघ काही आवडत असेल तर. मग मी त्याच्याबद्दल सर्च केलं तर मी एकदमच फॅसिनेट होऊन गेली. त्यांची ती लाईफस्टाईल, त्यांचं तर कॅन्टोन्मेंट एरिया, त्यांचे वेपन्स, त्यांचे फायटर जेट्स, त्यांचे चकाकीत युनिफॉर्म, कडक प्रेसवाले, हे सगळं बघून वर्दीचं आकर्षण एका पद्धतीने. हो, वर्दीचं आकर्षण झालं आणि मग नंतर 10thमध्ये मी NDAच्या पासिंग आउट परेडला पण गेली. मग तिथली एकदम डिसिप्लिन, तिथले कॅडेट्स, तिथले ते 6 कंटिंजंट्स होते, ते एकदम कोऑर्डिनेशनमध्ये मार्च करत होते. ते बघून मग मी ठरवूनच टाकलं की आता बस NDA जॉईन करायचं आहे, आर्म्ड फोर्सेसमध्ये आपल्याला जायचं आहे. पण सगळ्यात आधी तर म्हणजे माझ्यासोबत नंदिनी पण आहे. नंदिनी ऑल इंडिया 3 रँक आहे. सर मुलींमध्ये मुलींमध्ये 3rd आहे आणि मुलींमध्ये 1st आहे. ऑल इंडिया ओके. तर नंदिनी पण आहे. नंदिनी स्पोर्ट्समध्ये ॲक्टिव्ह आहे पहिल्यापासून आणि त्यानंतर तिथे आलेली आहे. म्हणजे मुद्दामून मी दोघींसोबत यासाठी बोलतो आहे की वेगवेगळ्या बॅकग्राऊंडमधून आलेल्या ह्या दोघीजणी आहेत आणि त्यांची ही सगळी स्टोरी तुमच्यापर्यंत पोहोचायची. मला ना सगळ्यात आधी म्हणजे आपल्या व्ह्युअर्सला समजेल म्हणून या एक्झामची थोडीशी माहिती देशील आणि मग आपण बोलू. सर सर्वात पहिले तर ही जी UPSCची एक्झाम आहे ती म्हणजे ही जी NDAची एक्झाम आहे ती UPSC कंडक्ट करते. आता UPSCनी ही एक्झाम कंडक्ट करते तर 8 लाख जण ऑलमोस्ट ही एक्झाम अप्लाय करतात. तर ह्या एक्झामचं फॉर्मॅट कसं आहे तर मॅथ्सची एक्झाम ही 300 मार्काची असते. त्याच्यानंतर एक जनरल ॲबिलिटी टेस्ट असते. ही जनरल ॲबिलिटी टेस्टमध्ये बरेच सब्जेक्ट जसं की फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, जनरल नॉलेज, करंट अफेअर्स, हिस्ट्री असे बरेच विषय विचारले जातात. हा पेपर 600 मार्काचा असतो. सो टोटल 300 आणि 600 NDAचं एक्झाम ही 900 मार्काची असते. तर मग ही 900 मार्काची एक्झाम आहे ही लोकं अपियर करतात आणि ऑलमोस्ट त्या 8 लाखामधले सर 8,000 लोक ही एक्झाम क्लिअर करतात. तर ह्या 8,000 लोकांना नंतर SSB इंटरव्ह्यूसाठी बोलवलं जातं. आता SSB म्हणजे काय तर ते आहे सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड. सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड म्हणजे की आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स ज्यांनी ऑप्ट केलं आहे आणि ज्यांची रिटर्न एक्झाम क्लिअर झाली आहे अशा मुलांना तिथे बोलवलं जातं आणि त्यांचा 5 दिवसाचा इंटरव्ह्यू केला जातो सर. आता या 5 दिवसाच्या इंटरव्ह्यूमध्ये काय असतं
तर ॲज अ लीडर मी तुम्हाला एस एस बीचं हे देते की एस एस बी ज्या सिद्धांतावर लाय करतो तो आहे मनसा वाचा कर्मणा. म्हणजे काय, जे माझ्या मनात आहे म्हणजे मनसा, वाचा म्हणजे जे मी बोलत आहे, आणि कर्मणा म्हणजे जे माझे कर्म आहे जे मी करत आहे. ह्या तिन्ही गोष्टी एका ऑफिसरच्या क्वालिटीजमध्ये मॅच झाल्या पाहिजे, की जे तो बोलतोय, जे त्याच्या मनात आहे आणि जे तो करतोय हे सगळं जेव्हा सेम असेल तेव्हा त्याला परफेक्ट समजलं जातं एका ऑफिसरच्या पदवीसाठी. तर त्याच्यासाठी हा एस एस बी इंटरव्ह्यू कंडक्ट केला जातो. सो बऱ्याच सायकोलॉजिकल टेस्ट, ग्रुप टेस्टिंग, जसं तुम्ही ग्रुपसोबत कसं बिहेव करता, आणि 1-on-1 जसा आपला रेग्युलर इंटरव्ह्यू असतो तसा एक ब्रिगेडियर लेवलचे ऑफिसर किंवा कॅप्टन लेवलचे ऑफिसर कंडक्ट करतात. तर एवढा कमी वयात एवढा मस्त एक्सपिरियन्स येतो. हे 12वी नंतर तुम्हाला यासाठी अपेअर होतं? असं 12वी तर हे स्टार्टिंग आहे सर. म्हणजे एन डी एसाठी वयोगट असतं. तुम्ही 16.5 ते 19.5 वयोगटापर्यंत नॅशनल डिफेन्स अकॅडमी जॉईन करू शकता. तर मग तेवढे तसं वयामानाने धरलं तर एन डी एला ॲव्हरेज 4 अटेम्प्ट्स वगैरे मिळतात तुम्हाला अपियर करायला. येस सर. मग तुझं कसं ठरलं? सर माझं तर लहानपणी ठरलं होतं. माझ्या बाबांचा बिझनेस होता, ते गव्हर्नमेंट डीलर आहेत. सो दॅट्स वाय ते एन डी ए, ए एफ एम सी ते जात असायचे कामासाठी. तर तेव्हा त्यांनी ही सगळी लाईफ बघितली होती, आणि मग ते सुद्धा मला एकदा त्यांच्या फ्रेंडमुळं घेऊन गेले होते नॅशनल डिफेन्स अकॅडमीला. सो लहानपणी ते सगळं बघितलं होतं आणि तेव्हाच मला खूप आवडलं होतं सगळं. मग मी ठरवलं होतं की माझं आयुष्य पण मी असंच लीड करणार आहे. बरं बरं. आता मला काही सांगतो तुझा तर ऑल इंडिया फर्स्ट रँक आला ह्या सगळ्यामध्ये. संघर्षाची कहाणी वगैरे असं बऱ्याच ठिकाणी काय काय असतात गोष्टी. तुझ्या बाबतीत ते स्ट्रगल स्टोरी काय? त्याचं कारण असं आहे की म्हणजे तुम्ही एखादी एक्झाम क्रॅक करण्यापेक्षा त्या एक्झामचं टॉप होणं यामधला जो डिफरन्स आहे तो डिफरन्स तू कसा बघितलास? आता जसं नंदिनी बोलली की रिटर्न वेगळी असते, एस एस बी वेगळं असते. रिटर्नमध्ये तर मला कधीच प्रॉब्लेम आला नाही. मला 10वीत 98% होते. त्याच्याशिवाय ऑलिम्पियाड्समध्ये पण माझ्या खूप अचिव्हमेंट्स होत्या. डिस्ट्रिक्ट लेवलला, स्टेट लेवलला, नॅशनल लेवल्सला मला मेडल्स असायचे. सेकंड लेवलला नेहमी मी क्वालिफाय व्हायची 3ऱ्या वर्गापासून. त्यामुळे रिटर्नला मला अजिबात प्रॉब्लेम आला नाही. पण एस एस बी मला माझ्या प्रिपरेशनमध्ये थोडंसं म्हणजे बॅरियर वाटायचं, की मला एवढा कॉन्फिडन्स नव्हता की मी एस एस बी काढू शकेल की नाही काढू शकेल. तर एस एस बीसाठी सगळ्यात मेन असते पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी असते एक्सपोजर. आणि ते एक्सपोजर मला इकडे भेटलं यशोतेज अकॅडमीमध्ये. जसं आता वेगवेगळ्या इव्हेंट्समध्ये पार्टिसिपेट केलं, आणि एक खूप मजेशीर गोष्ट आहे की एक इव्हेंट असतो आमच्या इथे क्विज कॉम्पिटिशन. त्यात आम्ही इथल्या अकॅडमीमध्ये, त्यात जेव्हा आम्ही 11th होतो, जेव्हा म्हणजे ज्युनियर टर्ममध्ये, तेव्हा मी आणि नंदिनीनी सोबत भाग घेतला होता, आणि आम्ही सोबत ती क्विज कॉम्पिटिशन जिंकलो होतो आमच्या बटालियनसाठी. आम्ही गोल्ड मेडलिस्ट होतो. आणि आता आज आम्ही दोघी सोबत एन डी एला जाऊ. मी ऑल इंडिया रँक 3, ती ऑल इंडिया रँक 27. तर मग असं करत करत मग आम्ही ॲगॉनमध्ये भाग घेतला. मग मी अँकरिंग केली. मी इलेक्शनच्या वेळेस स्टेजवर स्पीच वगैरे द्यायची. त्याच्यानंतर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी एस एस बीसाठी खूप प्रॅक्टिस केली. जसं ती म्हणाली सायकोलॉजिकल टेस्ट असतात, त्याच्यासाठी मी प्रॅक्टिस केली. जी टी ओसाठी मी खूप सारं नॉलेज गेन केलं वेगवेगळ्या सोर्सेस थ्रू. कम्युनिकेशन स्किल्सची प्रॅक्टिस केली, आरशासमोर इंग्लिश बोलून अशी सगळी मेहनत मी करत गेली. आणि रँकचा मी आधी इनिशियली जास्त विचार नव्हती करत, मी फक्त मेहनत करत होती. पण जेव्हा माझी रिटर्नची एक्झाम झाली तेव्हा माझे मार्क खूप छान आले. त्यामुळे मग एस एस बीसाठी मला आणखी जोर आला की आता एवढे छान मार्क पाडले रिटर्नमध्ये, जर एस एस बी क्वालिफाय झालं तर रँक पण चांगली येऊन जाईल. पण मग आता प्रेफरन्स काय तुझा? म्हणजे आता आता मे बी तू टॉपर असल्यामुळे तुझ्याकडे चॉईसेस असतील पुढे. हो, आता जसं माझं फर्स्ट प्रेफरन्स आर्मी आहे, सेकंड एअरफोर्स फ्लाईंग आहे, थर्ड नेव्ही आणि फोर्थ नेव्हल अकॅडमी. सर आर्मी म्हणजे आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्समधलं बिगेस्ट इन्स्टिट्यूशन म्हणजे आर्मी असते. आर्मीमध्ये अपॉर्च्युनिटीज भरपूर आहे, खूप सारं एक्सपोजर आहे. त्यामुळे मी आर्मी चूज केलं. आणि रिकमेंड झाल्यानंतर मी CPSS म्हणजे जी पायलट एंट्रीची जी टेस्ट असते, कम्प्युटराइज पायलट सिलेक्शन सिस्टीम, ती पण दिली. त्यामुळे ॲज अ आर्मी पायलट पण माझ्यासाठी एक चान्स आहे. त्यामुळे मी त्याचा पण विचार करेल आर्मी एव्हिएशनमध्ये जाऊन ट्रान्सपोर्ट हेलिकॉप्टर्स उडवण्याचं. मला सांग, या सगळ्यामध्ये ज्यावेळी मेल डॉमिनेटिंग क्षेत्र असताना, आणि माझ्या माहितीनुसार सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डर नंतर 75 वर्षांनी हा निर्णय झाला. आणि त्याच्या आधी महिला जेवढ्या डिफेन्समध्ये यायच्या त्यांना एक तर साईड पोस्टिंग असायच्या, त्या बऱ्याच ॲडमिनिस्ट्रेटिव्ह गोष्टी बघायच्या. पण ऑन फील्ड जाऊन जिथे ऑपरेशन्स होतात तर त्या ऑपरेशन्स कंडक्ट करणं, त्याचे कम्युनिकेशन्स, आणि मग त्या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होण्याचं जे होतं तर ते इतकं आपल्याकडे सुरुवातीपासून नव्हतं. नंतर मग ज्याला आपण इक्वल अपॉर्च्युनिटी आणि आम्हीसुद्धा करू शकतो हे ज्यातून आहे त्यातून ते आलं आहे. तर मला हे विचारायचं आहे की मुलींना यामध्ये किती संधी आहे का? कारण असं दिसतं की ओव्हरऑल दरवर्षी जागा निघतात तर त्याच्यामध्ये मुलांना बऱ्यापैकी कट ऑफ जास्त मुलांचे लागलेले असतात, किंवा रिक्रुटमेंटच्या बाबतीत पण मुलं जास्त होतात.
सर जसं ऋतुजा पण म्हणाली की सुप्रीम कोर्टने हा डिसिजन आत्ता जस्ट 2021मध्ये घेतलं आहे. त्याच्यामुळे एवढ्या सीट्स अजून मुलींसाठी उघड्या झाल्या नाही आहेत. आत्ता जर आपण म्हटलं तर एन डी एमध्ये टोटल 404 एवढ्या सीट्स आहेत. त्याच्यामधल्या फक्त 27 या मुलींसाठी आहेत. एक्झॅक्टली सर. आता जर मी तुम्हाला रेशो सांगितला तर जो 8 लाख मुलांमध्ये 1.5 लाख मुली अप्लाय करतात एन डी एसाठी. ॲव्हरेजली 1.5 लाख. त्यातले 1-1.5 हजार लोक हे रिटर्न क्लिअर होतात. आणि एस एस बीमध्ये सर या रेकमेंड झाल्यात आणि त्यातल्या फक्त 27 एन डी एमध्ये जाणार. एवढी टफ कॉम्पिटिशन आहे सर. बट हे जे आहे की आपल्याला अजून पुश करतं बेस्ट करण्यासाठी. सो दॅट्स वाय आत्ता आम्ही इथे आहोत. अँड बाकी जेवढ्या पण मुली आत्ता बघतायत, आय मोटिवेट यू ऑल, इन्स्पायर करते तुम्हाला की तुम्ही पण इथे करू शकता. टफ आहे पण येस यू कॅन शुअरली मेक इट. पण आता तुझं काय ठरलंय की तू काय करणार आहेस पुढे? म्हणजे यू हॅव चॉईसेस. येस सर. सर माझं तर नेव्ही आहे चॉईस. मी नेव्ही प्रेफरन्स घेतलं. येस सर. नेव्ही मला एकदम युनिक वाटतं सर. सगळ्यात वेगळी आहे आणि मला त्याच्याबद्दल खूप इन्स्पिरेशन आहे नेव्हीसाठी. सो तो युनिफॉर्म जेवढा सगळ्या 3 युनिफॉर्ममध्ये सर्वात ब्राईटर आणि सर्वात मस्त शाईन करणार तोच आहे. सो मला नेव्हीमध्ये ॲज अन ऑफिसर कमिशन व्हायचं आहे सर. सो बट वाय मरीन? म्हणजे समुद्र काय म्हणू की आणखी उत्सुक इंटरेस्टिंग वाटतं? सर समुद्र असं नाही, पण इथे यशोतेज अकॅडमीमध्ये सर माझे एक सिनियर होते जे इंडियन नेव्हल अकॅडमीमध्ये आत्ता ट्रेनिंग घेतात लास्ट टर्ममध्ये. सो आमच्या इथे बरेच वेळा इंटरॅक्शन होत असतं नेव्हल कॅडेटसोबत, जेवढे पण आमचे अकॅडमीमध्ये शिकतात त्यांच्यासोबत. तर ते आले होते आणि त्यांनी जेवढं सगळं नेव्हीबद्दल सांगितलं मला की त्यांनी कसं ट्रेनिंग घेतलं. अजून एक सरांनी सांगितलं की त्यांची सबमरीनमध्ये लाईफ कशी होती. तर ते मला खूप मस्त वाटलं की हे केवढी डिफरंट लाईफ जगत आहेत. तर असं काहीतरी मला पण करायचं होतं म्हणून मी डिसाईड केलं की मी पण नेव्ही ऑप्ट करणार. येस सर. आता म्हणजे एक्झाम झाली, रिझल्ट लागला, आता ग्रॅज्युएशन पुढचं तिकडे होणार आहे. ग्रॅज्युएशनसाठी तुझ्याकडे काय ऑप्शन्स आहेत आणि तुझा प्रेफरन्स काय असणार आहे? ग्रॅज्युएशनसाठी आता जसं आर्मीवाल्यांना BSc BA असतं आणि नेव्ही आणि एअरफोर्सवाल्यांना BTech असतं. आणि तर मग मी BSc ऑप्ट करेल. आणि डिग्री तर JNU म्हणजे जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी दिल्ली तिथली मिळते. BSc 3 इयर्स. आणि त्यानंतर तुमच्या पोस्टिंग्स लागणार? नाही, त्यानंतर आणखी 1 वर्ष ट्रेनिंग असते, स्पेशलाइज ट्रेनिंग. आता जसं तिचं नेव्ही आहे तर ती जाईल इंडियन नेव्हल अकॅडमी एझिमला केरला. माझं आर्मी आहे तर मी जाईल इंडियन मिलिटरी अकॅडमी देहरादूनला. तर मग ते एक स्पेशलाइज ट्रेनिंग झाल्यानंतर ॲज अ कमिशन्ड ऑफिसर आम्ही सर्व्हिस करू. त्यानंतर तुमच्या डिप्लॉयमेंट्स फायनल होणार? हां, त्याच्यानंतर आम्हाला आमची युनिट अलॉट होईल आणि तिकडे आमचं डिप्लॉयमेंट सुरू होईल. जस्ट एक विचारतो म्हणून की UPSC मध्ये बऱ्याचदा असं असतं की रँक्सनुसार तुम्हाला प्रेफरन्सेस पण देता येतात वेगवेगळ्या कॅडरचे. तर इथे तसं काय पर्याय असतो? इथे म्हणजे फॉर्म भरून घेताना आम्हाला 4 प्रेफरन्स होते. आर्मी, आता जसं मी माझं सांगितलं, आर्मी, एअरफोर्स, नेव्ही, नेव्हल अकॅडमी. तर मग ज्यांची मेरिट एवढी चांगली नसते मग त्यांना त्यांच्या 2nd प्रेफरन्स भेटतो किंवा 3rd प्रेफरन्स भेटतो. मी केडर वाईज एकदा विचारतो. म्हणजे आर्मीमध्ये ते नसावे कारण आपल्याकडे कमांड असतात वेगळ्या, की सदर्न कमांड आहे किंवा आणखी नॉर्दर्न कमांड असेल. तशा कमांडसाठी तुम्हाला प्रेफरन्स देतात की मला या स्पेसिफिक एरियात काम करायचं असं काही? असतात बहुतेक, पण त्याची सध्या मला काही आयडिया नाही. आता आतमध्ये गेल्यावर कळेल मला. हां. ओके, शेवटाकडे चाललोय महत्त्वाचं म्हणून. स्पोर्ट्स आणि अभ्यास ह्या दोन्हींची सांगड घालूनच इथपर्यंत माणूस येत असतं. तुझा एक्सपिरियन्स काय आहे सगळ्या बाबतीतला, की तू मोटिवेट करतेस तुझ्यासोबतच्या मुलींना, हे बरोबर आहे की त्यांनी एक्झाम्समध्ये आलं पाहिजे? उलट मुलींच्या बाबतीत तर कट ऑफ आणखी असं दिसतंय की कॉम्पिटिशन खूप जास्त आहे याच्या बाबतीत. पण मग संख्या पण मुलींची अप्लाय करण्याची कमी असं नाही वाटत आहे का? सर आत्ता जसं आपण म्हटलं की हा डिसिजन आत्ता जस्ट आलेला आहे काही वर्षांपूर्वी. सो म्हणून आत्ता तरी कमी आहे. फर्स्ट अटेम्प्टपेक्षा आत्ता बऱ्याच मुली वाढलेल्या आहेत ज्या या अटेम्प्ट देत आहेत. सो मला पण वाटतं जेन्युइनली वाढतीलच नक्कीच काही पुढच्या वर्षांमध्ये. आणि जसं तुम्ही म्हटलं सर, स्पोर्ट्स आणि अकॅडमिक्स मॅनेज करणं ते अवघड तर आहे सर, पण तेवढंच महत्त्वाचं पण आहे की तुम्ही स्पोर्ट्स आणि अभ्यास दोन्ही कवर करताल. कारण की NDA सारखी फील्ड अशी नाही की जिथे मी फक्त रिटर्न एक्झामच्या बेसिसवर अकॅडमी जॉईन करू शकते. मला तो SSB इंटरव्ह्यू पण पास करायचा आहे. आणि जे पण असेसर्स आहेत त्यांना हेच हवं आहे की त्यांना एक ओव्हरऑल चांगली पर्सनॅलिटी पाहिजे की जी सगळ्यांमध्येच बेस्ट आहे. सो त्याच्यासाठी स्पोर्ट्स करणं, कारण स्पोर्ट्समध्ये तुम्हाला बरेच अपॉर्च्युनिटी मिळतात. तुम्ही कॅप्टन असताल तर तुम्हाला तुमची टीम मॅनेज करायला, लिडरशिप दाखवायला. येस सर, त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये एक लीडर हवा आहे. सो ते तेच शोधतात. सो दॅट्स वाय मी अभ्यास आणि हे दोन्ही मॅनेज केलं. अकॅडमीनी तर बेस्ट शेड्यूल दिलं होतं आम्हाला. सकाळी आमचे लेक्चर्स व्हायचे आणि मग दुपारचे 2 तास आम्ही खूप स्पोर्ट्स एन्जॉय करायचो. शेड्यूल साधारण काय असतं म्हणजे ड्युरिंग दिस व्हेन यू अपिअर फॉर द एक्झाम?
म्हणजे सर मला तुम्ही ज्यावेळी एक्झामला हे प्रिपेअर करत असता त्यावेळी तुमचं इथले अकॅडमीचं शेड्यूल काय असतात? ओके सर, म्हणजे आमचं शेड्यूल तर असतं मॉर्निंग आम्ही सकाळी उठणार. एक डिफेन्समध्ये सर फॉल इन नावाचं कन्सेप्ट असतं. फॉल इन म्हणजे सगळी बटालियन. आता बटालियन म्हणजे काय तर टीम्स म्हणू शकता किंवा ग्रुप्स म्हणू शकता. तर आम्ही बटालियन पूर्ण खाली असेंबल होतो. आमचा काउंट होतो, काही ऑर्डर्स पास ऑन करायचे असतील की आजचा दिवस कसा होणार आहे, हे आमची पहिले मॉर्निंगमध्ये फॉल इन होते. मग आम्ही ब्रेकफास्टला जातो. त्याच्यानंतर मग आमचे लेक्चर्स सुरू होतात. मग दुपारपर्यंत लेक्चर्स चालल्यानंतर मग लंच झाल्यानंतर आम्हाला थोडा टाईम मिळतो सेल्फ रिव्हिजनसाठी. आणि त्याच्यानंतर आम्ही 2 तास स्पोर्ट्स खेळतो. मग त्यात आमची ही प्रायोरिटी की नवीन नवीन स्पोर्ट्स शिकावे. आणि त्याच्यात मग इनडोअर आउटडोअर दोन्ही येतात. जसं की मी टेबल टेनिस शिकले. माझी एक फ्रेंड नॅशनल लेवल टेबल टेनिस प्लेअर आहे. सो मी तिच्याकडून टेबल टेनिस शिकले. परत त्याच्यानंतर मग आमचं रात्रीचे 4 तास सरळ स्टडी आवर्स असतात, ज्याच्यात आम्ही उठतच नाही. आणि त्यांनी एवढं कॉन्सन्ट्रेशन वाढतं सर की त्याच्यामुळे ड्युरेबिलिटी वाढतं. आता पेपर पण आम्हाला 3 तास बसून द्यायचा आहे. सो त्याच्यामुळे आमची एवढी सवय झाली आहे ना की सलग अभ्यासाला बसायचा. सो त्याच्यामुळे माइंड पण शार्प राहतं आणि एकदम छान अभ्यास होतो सर. मस्त. म्हणजे मी या दोघींशी आज गप्पा मारल्या यासाठी आलो की सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयानंतर मुलींसाठी आणि ज्या जस्ट आत्ता 10वीपासून पुढे या डिफेन्स या क्षेत्राकडे जर अपॉर्च्युनिटी म्हणून बघत असतील तर त्यांच्यासाठी किती मोठी संधी ही सेंट्रल गव्हर्नमेंटने उपलब्ध करून दिली आहे. कारण वर्षानुवर्ष मुलं त्या सगळ्याला अपिअर होतच होती. पण अपार्ट फ्रॉम ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस म्हणजे डिफेन्समधलं ॲडमिनिस्ट्रेशन सांभाळण्याच्या व्यतिरिक्त ही जी काय तुम्हाला संधी मिळते की इथे तुम्ही थेट सगळ्या गोष्टींमध्ये भाग घेऊ शकता, तर त्या संधीचं सोनं जर करायचं असेल तर त्याच्यासाठी हे उत्तम आत्ता दोरी असलेल्या माझ्यासोबत असलेलं उदाहरण आहे. मुंबई तक पाहत राहा अशा स्टोरीजसाठी. कॅमेरा पर्सन गोपाळसोबत मी ओमकार, पुण्यावरून.